धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आणि आता जाऊया मागच्या दिशेने. एक नवीन बासला या ठिकाणी सुरुवात होते खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर भास्कर तरे आणि स्ट्रायकिंगला गणेश आणि प्रशांत ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जतीन मानस 11 संघाची सलामीची जोडी आणि दुसऱ्या बाजूला वीर साई नक्ष 11 या संघाचा गोलंदाज भास्कर तरे आयकॉन खेळाडू आहेत. आणि अगदी आपण पाहतोय प्रत्येक संघामध्ये एक एक आयकॉन खेळाडू या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे. ऑलरेडी 10 संघामध्ये 10 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात. मागचा सामना जर आपण पाहिला असेल स्वरा 11 आणि शिवाज्ञा 11, त्यामध्ये शिवाज्ञा 11 कुमार पाटीलचा संघ त्या ठिकाणी विजयास आलेला आहे. त्याचंही अभिनंदन आपण करू. आणि आता या ठिकाणी बॉल जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4, परंतु आपण वेस्ट हाईट चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल. टीव्ही अंपायर चला अंपायर्स आपण टीव्ही अंपायर्स पप्पू सर लोखंडे यांना विनंती राहील की आपण या वेस्ट हाईट आपण चेक करणार आहोत. एक्झॅक्टली फलंदाजाची पोझिशन या सर्व काही गोष्टी आपण तपासणार आहोत. फेअर डिलिव्हरी पूर्णपणे फलंदाज बेंड असल्या कारणास्तव त्याची पोझिशन या ठिकाणी आपण त्याची शैली तपासली आहे. आणि त्यानंतर हा डिसिजन पप्पू लोखंडे सरांच्या या ठिकाणी देण्यात आलेला आहे. फेअर डिलिव्हरी फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये बॉल चालला डीप मध्ये अलॉंग द कार्पेट. जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमा पार जाईल आणि ते धावा मिळतील 4. आलेला SPL चौकार. तिसरा चौकार बॅटर गणेश मसनेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या आपल्या मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर सन्माननीय शिवाजी शेठ खारेक देखील या माचा आनंद घेत आहेत. अनेक सारे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि प्रत्येक संघाचे संघ मालक देखील या ठिकाणी मंचावरून माचा आनंद घेत आहेत. सहर्ष मनपूर्वक स्वागत. म्हटलं जातं ना, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी तुम्हें हरा नहीं सकती. आणि तसा संघर्ष सध्या प्रत्येक संघाला करायचे या मॅचमध्ये. सलग लागोपाठचे 3 चौकार आल्यानंतर घेतलेली सिंगल म्हणजे जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा पाहायला मिळतोय बॅटर गणेश मसनेकडे. ओव्हर द विकेट. ओ फुलटॉस बॉल लॉफ्टे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षकाले झेल ड्रॉप. कदाचित अमर अगदी आपण पाहिलं तर झेल सुटल्यानंतर असं वाटलं की अगदी आपण पाहिलं तर अचंबित होऊन चेंडूकडे पाहत बसले. जणू की हाताला त्यांनी साबण लावलं होतं असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण लीग स्टेज मॅचेस असल्यानंतर थोडीशी मिमिक्री सुद्धा व्हायला हवी. आणि यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शतक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. एक सिंगल 14 धावा. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्रा जो घेतलेला आहे. एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्रिकेट. सध्या तरी आपण पाहतो पहिले षटक कंप्लीट झालेलं आहे. भास्कर तरे या गोलंदाजावरती आक्रमण आपल्याला स्टार्टिंग पासून पाहायला मिळाला. कारण पहिल्या चेंडूपासून आपण पाहिलं तर चौकार चौकार चौकार. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले आणि मागच्या 3 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर भास्कर तरेने चांगली गोलंदाजी केली. तिथे 3 धावा खर्च केल्या. म्हणजे एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावफलकावरती. जतीन मानस 11 हा संघ बॅटिंग करतोय. गणेशजी भोईर साहेब आणि रामदासजी शेकटे यांना सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. नक्की आपण पाहतोय कारण या पारितोषिकामध्ये त्यांचाही महत्वाचा वाटा आहे. मालिका वीरासाठी रोख रक्कम रुपये 10,000ची धनराशी त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. या आपण आपले मनपूर्वक स्वागत. सडळ हाताने ज्यांनी या स्पर्धेसाठी मदत केलेली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचं
या स्पर्धेच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ शेलू आणि ओमसाई मित्रमंडळ शेलू यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. म्हटलं जातं ना, एक कविता आहे मराठीमध्ये, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. या ठिकाणी आपण तसे आमचे सर्व दानशूर दाते आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 15 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज नियाल शेट्टी बॉलिंग ट्रॅकवरती या उर्फ मलिंगा. हो, या ठिकाणी पॉइंटला चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव मिळेल. चांगली थ्रोपैकी आपण पाहतो, बॅकअप नाही आहे, त्यानंतर या मिळतील 2 धावा. चेंडू फेकल्यानंतर लगेचच बॅकअप दिला असतं तर कुठेतरी ही एक धाव या ठिकाणी वाचवता आली असती, परंतु भर दिवसा या ठिकाणी धावांची चोरी केली जाते. 2 धावा इथे मिळतील. निहाल शेट्टी आपण पाहतोय मलिंगा स्टाईलने सध्या आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना सध्या 30 शैली आणि कुठेतरी त्याची प्रतिकृती पाहायला मिळते. हो, बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल, यष्टी रक्षक गॅदर करतात. डॉट बॉल. या रामदासजी शेट्टे साहेब आणि गणेशजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकंदरीत 10 संघांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आला या स्पर्धेमध्ये. 100 पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे. एकाच गावामध्ये इतके खेळाडू घडत आहेत, ही मात्र अभिमानाची गोष्ट आहे तमाम दोन्ही जिल्ह्यांसाठी. कारण अगदी आपण पाहिलं तर 2 संघ वारंवार रेग्युलर गटामध्ये खेळत असतात, परंतु 10 संघ आता SPL शेलू प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर या स्पर्धेमागचा जो उद्दिष्ट आहे, एखादा नवीन खेळाडू, एखादा यंगस्टर खेळाडू जर मात्र चमकला, उगवता तारा म्हणून आपण त्याला आज संबोधित देखील करणार आहोत. जर एखादा उगवता तारा असा मिळाला शेलू संघाला तर मात्र पुढे रेग्युलर क्रिकेटमध्ये त्याचं वर्चस्व सुद्धा पाहायला मिळणार आहे. हो, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत मस्तेच्या बॅट मधून खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल चाललाय सरळ लॉंग गोल सीमा पार आलेला खडखडीत SPL षटकार. सुद्धा आजच संपन्न होणार आहे. चोवीस धावा धावफलकावरती. चला मॅच लगेच स्पीडअप करा, कारण अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. ओमसाई मित्रमंडळ शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलू आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. कोणत्या स्पर्धेमध्ये आपल्याला तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळालं असेल ते लीग स्टेज मॅच मध्ये, तर ते ग्रामस्थ मंडळ शेलू आहे.
हे नाव आवर्जून आम्ही ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आता बॉल चालला मागे, फाईन लेगला बीट करत क्षेत्ररक्षक होते त्याला चकमा देत बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. दन 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 करत जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा आलेला SPL चौकार. किंवा 28 धावा धाव फलकामध्ये झालेल्या आहेत. धावांची नितांत गरज आहे. प्रत्येक संघाला धावांची भूक लागलेली असते आणि खरं तर त्या धावा जमवण्याचा प्रयत्न करत असतात. खेळाचं पहिलं सत्र आहे. फ्री माइंडेड स्ट्रोक प्रत्येकाला खेळायचं आणि ते प्रशांत आणि त्याच्या साथीनं गणेश चांगली कामगिरी करतात. मसने बंधू सध्या मैदानावरती खेळतायत असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण सलामीची जोडी आहे मानस जतीन 11 संघाचे. अजूनही मानस जतीन 11 संघाचा ज्युनियर केतन म्हात्रे सुद्धा येणं बाकी आहे. तो म्हणजे अनिकेत भगत. प्रेक्षकांच्या अपसूक नजरा मात्र कॉमेडी बॉक्स मध्ये लागलेल्या आहेत. ऑल साईडला फटका चांगला आहे. जसं नाव केतन म्हात्रेचं घेतलंय तसं बॉल चाललाय सीमा पार, कारण धावांची रन मशीन आपण पाहतोय ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची जी केतन म्हात्रेची आहे. तसंच मात्र इथे स्टार्ट करत असताना जतीन मानस 11 संघाचा गणेश मस्तेच्या बाटमधून आला खणखणीत षटकार. पाहायला मिळते 8 पर्व ही स्पर्धा आपण पाहिलेली आहे आणि किमान 2 स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब या खेळाडूने घेतलेला आणि एक सीझन मध्ये बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड देखील या खेळाडूने घेतलेला आहे. का टाळ्या होऊ नये त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगले बॅटिंग तो करतोय सध्या आपण पाहतोय. चांगला स्टार्ट मिळून दिलेला आहे. म्हटलं जाताना आयुष्यात क्षेत्र तुमचं कोणतंही असू दे, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर मात्र यशालाही पर्याय नसतो आणि तशी सुरुवात सध्या या मॅच मध्ये होती आहे. या ठिकाणी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू डॉट बॉल कमबॅक केलं जातं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती योगेशला पण पाहतोय. धाबा संख्या धाव फलकावरती 36. तुमची सुरुवात जर चांगली असेल तर तुमचा शेवट देखील चांगलाच होईल. ऑन साईडला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय वाऱ्याशी वार्तालाप करत वाऱ्याशी संवाद साधत बॉलने गाठली अशी मारेशा खणखणीत आणखीन एक A1 क्वालिटीचा SPL ब्रँडेड षटकार. धाव फलकावरती 42. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा, कारण चेंडू बराच बाहेर. अंपायर सिग्नल आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी चेंडू टाकण्यात आलेला आहे. डॉट बॉल नाही तर अवांतर धाव या ठिकाणी मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय फलंदाज गणेश मसने. त्याच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. पंधरा पेक्षा जास्त सरासरी सध्या या मॅच मध्ये मेंटेन केली आहे. मानस जतीन 11
गणेश मसने जो खेळतो तो मात्र 39 वरती सध्या नाबाद आहे. या स्पर्धेमध्ये प्रभात शेलारचं पहिल्या दिवसाचं अर्धशतक जे पहिलं आहे, निलेश मसनेचं पहिलं, प्रभात शेलारचं दुसरं आणि धनंजय मुकणेचं तिसरं आहे. म्हणजे आता जर या ठिकाणी चौथं कंप्लीट झालं तर हे नाव आवर्जून घेतलं जाईल. गणेश मसनेचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, एकच धाव मलिंग आलेला आहे बॉलिंग ट्रॅक वरती, अर्थात नियाज शेट्टे. 44 धावा धाव फलकावरती आहेत. हो, या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा टीव्ही अंपायर्स कडे हा कॉल सुपूर्द करण्यात आलेला आहे. पॉइंटला तुम्ही पाहताय, चांगला चेंडू गॅदर केला, डायरेक्ट हिट करण्यात आला, यष्टी रक्षकाने बॅकअप दिला. एक्झॅक्टली OUT फलंदाज बाद. फोर्टी एट. हो, त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टेक झाली आणि आता बॉल चालला असताना लॉंग स्टॉप एंडला मिळालेला हा नशिबाचा चौकार. हो, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन मध्ये काही चुका, जरूर काही त्रुटी आढळलेल्या आहेत पंचांना आणि त्या निदर्शनास सुद्धा आणतायत अंपायर्स. नो बॉल. ओके, मला असं वाटतं की नो बॉल आल्यानंतर आता तुम्ही फिल्डिंग हलवू शकणार नाही आहेत. जो नियम आहे त्या नियमाप्रमाणेच तुम्हाला या ठिकाणी पुढचा चेंडू देखील टाकावा लागणार आहे. 5 धावा एकंदरीत मिळणार आहेत आणि या 5 नशिबाच्या धावा. ओ, लाईन चांगली आहे, कदाचित आपण पाहतो, परंतु टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर आलेला आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल फ्री कायम असणार आहे. टीमची टोटल 54 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 34 षटक हे मार्गस्थ दियाल शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. इनिंग ब्रेक मध्ये स्वरा 11, यश ॲव्हेंजर्स आणि शिबाज्ञा 11 या तीनही संघाच्या कॅप्टन्सला फक्त विनंती राहील की आपण आमच्या टॉस बॉक्स कडे यायचं. लक्षात घ्या, स्वरा 11 कॅप्टन, यश ॲव्हेंजर्स आणि शिबाज्ञा 11 तिन्ही संघाचे कॅप्टन. कोणी प्रतिनिधी इकडे येणार नाहीये, फक्त कॅप्टन इकडे येतील. हो, ज्या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर हलकासा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला की बाहेर निघाला, परंतु डॉट बॉल होता. एक सिंगल मिळाली आणि सिंगल आलेली नाही आहे शेवटच्या बॉलवरती, फक्त फलंदाज रनआउट या ठिकाणी बाद असेल. आणि आता टीमची टोटल एकंदरीत 81 धावा झालेले आहेत, 82 धावांचं लक्ष. हॅलो हॅलो,
हॅलो 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 हॅलो. स्वरा 11 संघाचे कॅप्टन यश अवेंजर्स आणि शिवाज्ञ 11 शिवाज्ञ 11 कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वरा 11चे कॅप्टन उपस्थित आहेत. यश अवेंजर्स ओके कॅप्टन. लक्षात असू द्या तिन्ही कॅप्टन स्वरा 11 यश अवेंजर्स आणि शिवाज्ञ 11 या 3 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. एक चिठ्ठी निघेल ती सेफ असणार आहे आणि 2 चिठ्ठ्या राहणार आहेत त्यांच्यामध्ये मॅच होणार आहे. ज्यामधून त्या मॅच मधून जो विजेता होईल तो पहिल्या ड्रॉ मध्ये बाहेर निघालेला आहे त्याच्या सोबत मॅच होणार आहे बरोबर. आणि ही मॅच फक्त 2 ओव्हरची. ओके ठीक आहे ड्रॉ आपण करू. या ज्या मॅचेस आहेत त्यांच्या कोणत्याही धावा काउंट केल्या जाणार नाही आहेत याचं लक्षात घ्या. कारण फक्त आपण ना क्वालिफाय राऊंडसाठी या ठिकाणी या मॅचेस खेळवणार आहोत पॉईंट टेबलसाठी लक्षात घ्या. चला आपण या. हा या तीनही कॅप्टन इकडे या. स्वरा 11 यश अवेंजर्स आणि शिवाज्ञ 11 या आपण तीनही कॅप्टन या इकडे या. कॅमेरामॅन फोकस करो. हा लहान मुलगा असणार आहे. एक चिठ्ठी उचलली तिला बाय मिळणार आहे या 3 मधून आणि दोघांची मॅच होणार आहे. आणि जो या 2 टीम मधून जिंकेल तो मात्र पुढच्या बाय सोबत खेळणार आहे लक्षात असू द्या. आणि जो पराभूत होईल त्याचा प्रवास संपणार आहे. या आपण या लहान या नाही तो घाबरलाय. दीदी इकडे छोटी इकडे ये इकडे. हा ये लवकर या. एकच चिठ्ठी उचलायची. ही पुढे जाईल यश अवेंजर्स आणि मॅच होणार आहे शिवाज्ञ 11 आणि स्वरा 11 ची 2 षटकांची मॅच होणार आहे. या आपण लगेच जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते आणि आता कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा आपण परिवर्तन करणार आहोत. ऐकूया कर्जतचे काका अर्थातच समीरजी सोमणे सर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. बाउंड्री नंतरचा हा षटकार 6 धावा मंगेश बोराडेच्या बॅटमधून. आणि स्वरा 11 बरोबर ना. स्वरा 11 आहे ना. या संघादरम्यानचे मॅच आहे तिचा टॉस करण्यात येईल. 2 ओव्हरची मॅच असेल ती. हो चांगला फटका मंगेश बोराडे यांचा. खराब फिल्डिंग अनिकेत कडून. लॉंग ऑफचा फिल्डर तिथे येतोय. सिंगल रन. धाव संख्या ती मात्र 11.
हो, लोड फुलटॉस बॉल टर्न केला मिड विकेटला. आणखी एक धमाका फलंदाज भास्करच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. हो, चांगला चेंडू प्रशांत कडून पडल्यानंतर थोडा खाली राहिला. विकेट किपर जोरदार अपील करतोय परंतु पंचांनी नाबाद घोषित केले. यानंतर शिवज्ञ 11 वर्सेस स्वरा 11 ची मॅच होईल. त्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन शिवज्ञ 11 आणि स्वरा 11 दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. स्वरा 11 चा कॅप्टन आलाय. शिवज्ञ 11 कुमार पाटील कॅप्टन पाठवा तुमचा. कॅप्टन या टॉस करून घेऊ आपण. लगेचच मॅचला सुरुवात होईल. प्रशांत एक्सप्रेशन असे होते की कदाचित असं वाटलं झेल सुटलाय परंतु नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. वाईड यॉर्करने मात्र शेवट केला आणि धावा झाल्यात 17 चांगली सुरुवात मात्र केली पहिल्या षटकात भास्कर आणि मंगेशने. या शिवज्ञ 11 टीमचा कॅप्टन लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. मॅडी सर आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. संख्या आहे ती मात्र 18. पहिला चेंडू निर्धाव टाकला होता स्वप्नीलने. ओम साई मित्रमंडळ शेलू ग्रामस्थ मंडळ शेलू आयोजित ही स्पर्धा शेलू प्रीमियर लीग 2025. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 प्रत्येकी. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय तो हा संघ बॅटिंग करणारा. शॉर्ट पिच बॉल चांगला पूल केलाय खेचून मारलाय. हा फटका मंगेश बोराडेच्या बॅटमधून आणखी एक नेत्रदीपक षटकार. पाठलाग चालू आहे 82 धाव संख्येचा आणि स्वप्नील तरेच्या विरोधातलं आक्रमण मंगेश बोराडेचं. 5 चेंडू 17 वरती तो खेळतो. 22 बॉल 58 पाहिजेत विजयासाठी.
टॉस झाला बॉल, चांगला चेंडू, पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. स्वप्नील तरेने विकेट घेतली तर नबी शेख यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज. 10 संघ या स्पर्धेत खेळले. 2 षटकांची मॅच आहे पुढची. मला असं वाटतं 3 या ग्रुपमध्ये हा जो ग्रुप आहे शिवज्ञ इलेव्हनचा आय थिंक ए ग्रुप आहे. त्या ए ग्रुपमध्ये एक टीम तर क्वालिफाय, एएस टायटन अख्तरभाई पठाण यांचा संघ, संतोष शेट्टे आणि संतोष जाधवांचा संघ. वाडव्या बॅटने परंतु झेल घेतलाय मिड विकेटला. फलंदाज बाद होईल मंगेश बोराडे. चौकार मात्र येतोय. चांगले स्ट्रोक, चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला. आय थिंक मुन्ना आलाय, मुन्ना बॅटिंगसाठी आणि त्याच्या बॅटमधून हा स्वीपर कव्हरच्या दिशेने मारलेला हा चांगला फटका. बाकफुटला जाऊन हा पंच मारला. मुन्ना पठाणच्या बॅटमधून चौकार. 29 लॉस ऑफ 1. 82 धावांचा पाठलाग करायचे. 53 पाहिजेत 20 चेंडूंमध्ये. 5 षटकांचा हा सामना आहे. लीग स्टेजमधील ही शेवटची मॅच आहे. यानंतर सेमीफायनलकडे लक्ष असेल सर्वांचं. नशिबाची साथ मिळाली ती बॅटची कडा. हो, शेवटच्या क्षणी चेंडू अडवलाय. खरं तर फिरला होता फलंदाज फिल्डर उजव्या हाताला, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू अडवण्यात यश मिळालं. 30 धावा झालेल्या आहेत. 19 चेंडू 52 धावांची गरज. सुरुवात चांगली केली होती मंगेश बोराडे यांनी, परंतु ते बाद झाले. भास्कर मैदानावरती स्ट्राईक जास्त मिळालेली नाहीये. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पाहूया कशा पद्धतीने. भास्कर एक चांगला ऑलराऊंडर आहे शेलूचा, हे सर्वांना ठाऊक आहे. आणि तो उभा राहिला तर या भल्या मोठ्या लक्ष्याचा तो पाठलाग करू शकतो सहजरित्या. फुलटॉस बॉल ऑन साईडला. कार्पेटच्या साना फटका खेचलाय. बॉल वेगाने निघून चाललाय तो काऊक कॉर्नरला. फेक होईल तत्पूर्वी फक्त एकच धाव. खरं तर हा फुलटॉस चेंडू भास्कर ऑन साईडला खेचू शकला असता, परंतु वेगाने आला होता हा चेंडू. फक्त एकच धाव. 18 बॉल आता विजयासाठी. 51 ची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 31. वीर साई नक्ष 11 या संघाच्या मानस जतीन 11 संघाच्या विरोधात. चला, जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर मॅचला मात्र सुरुवात करा. दोन ओव्हरमध्ये 31 धावा झाल्या. 31 लॉस ऑफ 1 विकेट. 18 बॉल आता 51 करायचे. गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र मनोज शेट्टे. 17 ची सरासरी आहे. भास्कर आहे सायकिंग एंडला. धावा करू शकतो तो या. ओ, फुलटॉस दिला भिरकावून. सरळ स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार. भास्कर तळपतोय. षटकार. फटका इथे आलाय समोर. जेवढा उंच तेवढा लांब. बॉल सीमारेषा पार. भास्करचा षटकार.
तुम्ही झेल फक्त प्रेक्षक घेऊ शकता तर खेळाडू चालेल. क्या बात आहे. या 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 जीवन गवळी आणि ते बॉल चाललाय मागे. नो बॉल +4 असे एकूण 5 धावा जोडल्या जात आहेत. भास्कर इथे खतरनाक फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. 5 धावा. ऍक्शन रिप्ले या चेंडूचा. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल. मागे मारला चेंडू. म्हणूनच मी सुरुवातीपासून म्हणतोय भास्कर तरे जर का इथे खेळला तर या 82 धाबांचा पाठलाग तो सहजरित्या करू शकतो. आता धाबा झाल्या 43. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 7 बॉल 23 वरती खेळतोय. 3 अर्धशतकं झालीत. कदाचित चौथंही झालं. गणेश मसनेने एक चौथं षटक मारलं, अर्धशतक मारलं आणि आज समोर फ्री हिटचा बॉल आहे. फलंदाज बाद तर नसेलच. हातातून चेंडू निसटलाय. फक्त एकच धाव फ्री हिटच्या चेंडूवरती. धावसंख्या 49. 15 बॉल धावा करायचे त्या 33. 15 चेंडू 33चं लक्ष आहे. दुपारचं सत्र आहे. 49. वीर साई नक्ष 11 हा संघ 49 वरती खेळतोय. त्यांना 15 बॉल 33 करायचे आहेत. मानस जतीन 11 या संघाच्या विरोधात हो उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न मुन्ना पठाणचा. निर्धाव चेंडू. 14 बॉल आता 33 करायचे आहेत. चौदा चेंडू 33 धावांची गरज. हो चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणी आता करत असताना मनोज शेकटे आणखी एक निर्धाव चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही, नाहीतर मग हा सामना दूर जाईल. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र जर का भास्करला मिळाली तर या धावांचा पाठलाग तो करू शकतो. मानस जतीन वीर साई नक्ष 11 या टीमसाठी. धावसंख्या 49 आहे. तिसरं षटक मार्गस्थ. हो लॉफ्ट केलाय बॉल. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफरून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि आता मात्र स्ट्राईक हवी आहे ती भास्करला. त्याने धाव घेतली नाही. 12 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. जो कॉन्फिडन्स भास्करने स्वतःवरती दाखवलाय तो फलंदाजीमध्ये दाखवला तर निश्चितच 12 बॉल 33 धावांचा पाठलाग तो निश्चितच करू शकतो. बारा बॉल 33 करायचे. पाहूया भास्कर या धावांचा पाठलाग करेल का. भास्कर म्हणजे सर्वांना ठाऊक आहे सूर्य आणि सध्या दुपारच्या सत्रात सूर्य तळपतोय. बॅटिंगही तळपलेली आहे. 8 चेंडू 24 वरती खेळतोय भास्कर. 12 बॉल 33 त्याला करायचे विजयासाठी आपल्या संघाला. हो समोर खेचलाय. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. झेल तर नक्कीच सुटेल. थोडा दूर होता. एकच धाव. 11 बॉल 32. मुन्ना पठाण हो चांगला फटका मुन्ना पठाणच्या बॅट मधून. 4 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 54. बॉल 28 धावा होऊ शकतात. या मैदानात 6 बॉल 22 झाल्यात. मुन्ना पठाण इथे तर 10 चेंडू आहेत. 10 चेंडू 28 करायचे.
हो स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता करतोय प्रशांत. आणखी एक डॉट बॉल. 9 बॉल 28 करायचे. 9 चेंडू 28 धावांची गरज. ओ इनसाइड आउट. चांगला स्ट्रोक. मुन्ना पठाणने अगोदर हुक मारला होता. आता इनसाइड आउटचा स्ट्रोक. तितकी चांगली फिल्डिंग डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक मयूर चांगली फिल्डिंग करत असताना किती धावा या चेंडूवरती? फक्त एकच. मुन्नालाही वाटलं की कदाचित चौकार जाईल परंतु एकच धाव आले. 9 एकेरी धाव संख्येने स्कोर 55. 8 चेंडू विजयासाठी 27 करायचे. ते 2 चेंडू मोठे फटके पाहिजेत भास्करला तर पाठलाग करू शकतो. त्याचा अर्धशतकही कंप्लीट होऊ शकतं. 25 वरती तो खेळतोय. हो बॅकफुटला जाऊन टॅप केलाय स्वीपर कव्हरला. फक्त एकच धाव. धाव फलक एकेरी धावसंख्येनं वधारते. धावसंख्या 56. 56 लॉस ऑफ 1. 7 बॉल धावा करायचे त्या 26. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. खरं तर ही लीग स्टेजची मॅच आहे. इथून लीग स्टेजच्या मॅचेस समाप्त होतील. त्यानंतर काही एक्स्ट्रा मॅचेस कारण रन रेटचा फंडा ठेवला नाही म्हणून आय थिंक ए ग्रुपमध्ये 2 एक्स्ट्रा मॅचेस होणार आहेत. आता बी ग्रुपमध्ये किती एक्स्ट्रा मॅच होतील हे या मॅच नंतर समजेल. 56. मुन्ना पठाण कदाचित विकेट जाऊ शकते. लॉंगॉनला चांगला झेल. फलंदाज बाद मुन्ना पठाण. 6 बॉल 26. सहा चेंडू विजयासाठी 26 धावा करायचे आहेत. हरेश्वर तरे आलाय यंगस्टर या टीमचा. समोर भास्कर आहे. 10 बॉल 26 तो खेळतोय. काही होऊ शकतं मॅच मध्ये. यंगस्टरच्या हातात शेवटचं षटक दिलंय मानस जतीन 11 या संघाने. भास्कर आणि पहिल्याच बॉल वरती हरेश्वर तरेने घेतले विकेट. यंगस्टर चमकतोय. फलंदाज बाद भास्कर. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी असेल कारण 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 2 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंत हरेश्वरने. आणि इथे केतन मात्रेने झेल सोडलाय अशी माहिती मला देत आहेत.
फक्त एकच धाव. बाजी मारले आतापर्यंत मानस जतीन 11 या टीमने. 3 बॉल 25 करायचे आहेत. हो, नवीन फलंदाज सध्या मैदानात आहे. निहाल आहे. हो, चांगली हॅट घालून गेलाय मैदानात. एक चेंडू आणि आता 25 धावा करायचे. 2 चेंडू. यस, 2 चेंडू 25. निहाल प्रयत्न करतोय परंतु यश काही येत नाही. निहालकडे पाहिल्यानंतर जरूर असं वाटतंय की नक्की अर्जुन रणतुंगा असावा. बरेचसे जुने खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे रणतुंगा, डिसिल्वा, परंतु चांगला गोलंदाज आहे निहाल. लास्ट बॉल. हो, एका हाताने. क्या बात आहे यार. किरण पवार. षटकार गेला असता तर बक्षिसांचा पाऊस पडला असता. निहाल, चांगला प्रयत्न होता. मॅन ऑफ द मॅच गणेश मसने. 21 बॉल 63 धावांची एक जबरदस्त इनिंग ज्याने साकारली. या स्पर्धेतील चौथा अर्धशतक ज्याने समाप्त केलं. अर्थातच गणेश मसने ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि अविनाशजी तरे, अविरशाह इलेक्ट्रिकल्स अँड 10 पॉइंट आयसलेट 11 चे अगदी मालक, संघ मालक अविनाशजी तरे यांच्या वतीने गणेश मसनेसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. जे के शेलू संघाचा सलामीचा फलंदाज आउट ऑफ फॉर्म मध्ये होता परंतु आता चांगला फॉर्म मध्ये आलाय. गणेश मसनेला विनंती, आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या.